नमस्कार मित्रांनो, की मी संदीप एरंडे आणि आज आपण असा एक विषय बघणार आहे बघा, की आपण राजकारणी नेहमीच राजकारणाच्या नावानं ओरडत राहतो की वो राजकारणी शेतकऱ्यासाठी काहीच करीत नाही. पण एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, की एक जो नेता की शेतकऱ्यासाठी काय काय करतो ते स्वतःच तुम्ही बघा. हे व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आधी व्हिडिओ बघू. काय मंडळ अधिकारी आहे. मंडळ अधिकारी पुढे यावं. त्याला टिकून आहे मॅडम आणि ही ग्रामसेवक साहेब. आता हे तुमचं किती क्षेत्र आहे? 27 हेक्टर आहे. खरीपाचं 2280 हेक्टर आहे. 2200 खरीपाची पेरणी झाली. त्यातलं सोयाबीन किती आहे? सोयाबीन जवळपास 1807 हेक्टर आहे. मॅक्झिमम सोयाबीन 770 किलो. आपण किती बाधित किती पंचनामे केले? काय केलं होतं आणि किती केले विचारायला? 1860 हेक्टर मध्ये किती काय प्रश्न विचारला तुम्हाला? 1860 हेक्टर मध्ये 12 क्षेत्र किती येतात? पंचनामे झाले का तुमचे? 100 फक्त 45 हेक्टर. फक्त 45 हेक्टर क्षेत्र 1860 पावसाचा परिणाम आहे. आता मी आपल्याकडं अतिवृष्टीची किती मंडळ आहे? आता तुम्ही औषधाचं निलंग्याचं घ्या. क्षेत्र 99,000 हेक्टर आहे. बाधित क्षेत्र त्यांचे 2280 हेक्टर. त्याच्यापैकी सोयाबीनचं क्षेत्र आहे 1860 हेक्टर. आणि आता मी त्यांना विचारलं किंवा बाधित क्षेत्र किती आहे, तर ते कृषी सहाय्यकांनी सांगितले किती? तलाठी किती हेक्टर? 45 हेक्टर. बरं आता मी काय बाडोळीला मी काय म्हणलं साहेब, की सततचा पाऊस जे आहे ती 12 दिवसाच्या पुढे झालेला आहे. कंटिन्यू पाऊस. आणि झाडाच्या बुडाला जर 12 दिवसापेक्षा जास्त कंटिन्यू ओल राहिली तर मी म्हणलं किंवा तुम्ही परभणीचे कृषी शास्त्रज्ञ असते त्यांना विचारून बघा की यील्ड मध्ये नाही हे नाही म्हणते ना. हे इथं क्षेत्रच कळवलेलं नाही साहेब. ही अडचण आहे क्षेत्र. करावं लागेल साहेब. नाही इथं तहसीलदार साहेब काय म्हणतील साहेब? नाही तहसीलदार तुम्ही सांगा साहेब. हो साहेब हे करावं लागतील साहेब. ते पाठवून द्यावं लागतील. आणि आपल्याला त्याचं त्याचं एक्सप्लेनेशन पण देण्याचं काय साहेब, ही 33% पेक्षा NDRF प्रमाणे नुकसान जास्त व्हायला पाहिजे. तर मी आपलं परभणी कृषी विद्यापीठातले एक शास्त्रज्ञ आहे, त्यांना मी विचारलं की बाबा 12 दिवस 14 दिवस जर कंटिन्यू बुडाला पाणी राहिलं तर यील्ड किती मार खात आहे? ते म्हणला 50% पर्यंत 100 यील्ड मार खात आहे म्हणजे. हे 33% मध्ये. हो 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 ते सांगा तहसीलदारांना. हो 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 साहेब तिथं तर काहीच केलं नव्हतं मी. आता काय सांगायचं हा साहेब. हो साहेब हो हो
ते सांगतो म्हणले तुम्हाला देतो म्हणले आदेश आहे, परत अजून हे करायचं. पण तुमची मानसिकता आहे का पण करायची का नाही? असं नाही रे, असं जर चुकीचं आहे ना. अरे बरं मी तुम्हाला फक्त ह्या जिल्ह्यातलं बोलतोय, अशात नाही. मी 3 जिल्ह्यात जाऊन आलो, मी बार्शीला जाऊन आलो, मी औशाला जाऊन आलो, निलंग्याला जाऊन आलो, बोम परांडा वाशीला जाऊन आलो, सगळीकडे फिरलोय ना. तुळजापूरला जाऊन आलो. आणि तुम्ही माहित आहे, तुम्ही पहिल्यांदा बघा, सलगचा पाऊस तुमचा जर 12-14 दिवसापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला दाखवता येते, एक्सप्लेनेशन पण देता येते. किंवा कंटिन्यू पाऊस असल्यामुळे यील्ड मध्ये नुकसान होणार आहे त्याच्या आधारे म्हणजे. आणि हे अनचॅलेंजेबल असते ते. आपण जी क्षेत्र दाखवणार आहेत ना बाधित झालंय ती चॅलेंजेबल असते का? बरं त्याला एक्सप्लेनेशन द्यायला बी आपल्याला कारण आहेत ना. होय बाबा आपण काहीतरी अनऑथोराइज किंवा अनऑथेंटिकेट काहीतरी सांगतोय की बाबा हे असं झालंय म्हणून कळवा, असं नाही ना. तर आता ही झालेलं नुकसान साहेब भरून येणार आहे का? बरं मदत शासनानं जाहीर केलेली आहे, शासन करायला आपल्याला पंचनामे करून कळवायचे. आपण पंचनामे करायचे नाहीत म्हणजे नेमकं काय? आता ह्या प्लॉटचा पंचनामा झालाय का? मग तुम्हाला हे एनडीआरएफ मध्ये दाखवित आलं नसतं ह्याचं नुकसान झालंय म्हणून? आलं असतं का नसतं? अरे तेच म्हणतोय अहो साहेब, पावसामुळे रोग आलाय ना. पावसामुळे रोग आलाय. तुमच्या डोक्यात एक घालून घ्या आणि तुम्ही बाकीच्या 11 जी तहसीलदार आहेत ना त्यांच्याशी चर्चा करून घ्या की रोग कशामुळे आलाय. ऑटोमॅटिक आलाय का? रोग कशामुळे आलाय सांगा ना मला. व्हायरल पीक नुकसानीचं पंचनामा आहे. कशामुळे येणं पिकाचं नुकसान झालं हे महत्वाचं आहे ना. येलो मजा करा ना तुम्ही बसलो काय अडचण. साहेब मी खुर्चीवर बसून येणार नाही बरं का सांगतो. अशी जर भूमिका असेल तुमची वाईट भूमिका आहे म्हणजे तुमची शेतकऱ्याच्या विरोधी मानसिकता असेल, शेतकरी विरोधी भूमिका असेल तर चुकीचं आहे तुमचं. म्हणजे मला तुमचं नेचर चुकीचं वाटायला. काय करतो आम्ही आता परत एक सर्वे करून घेतो ज्यांच्या कोणाच्या. नाही साहेब, ही मला काय म्हणायचंय, तुम्ही जर 1800 हेक्टर मधलं जर 48 हेक्टर क्षेत्र दाखवताय का मला बी कळतंय ना. का मी बी 10 तालुक्याला जाऊन आले असतो मला बी थोडंफार कळतंय ना. 18 आणि ही चक्क म्हणते येलो मॉजॅकचा काय संबंध आहे म्हणते. अरे ती बघा ना म्हणा वर शासन काय बघायची. तुम्हाला काय पडले नुकसान झाले का नाही ती बघा ना. आठवड्यात प्लॉटच जात आहे 4-5 दिवसात नेल होत आहे. आणि असलं ऍडमेंट धोरण बरोबर नाही साहेब शेतकऱ्याच्या बरोबर. त्यांनी काय बिचाराने गोळ केलं तुमचं पाप केलं. तुमचं समजा एखाद्या पुढाऱ्यावर राग असेल, पुढाऱ्यावरचा काढायचा राग कसा काढायचा ते लोकांना कशामुळे त्रास. 2-3 क्षेत्र तर उगवलंच नाही साहेब. पेरलं त्या दिवशी 8 दिवस पाऊस कंटिन्यू होता. पेरलं त्या दिवशी पाऊस नाही. पण मी जेवढं फिरलो ना मला सगळ्यात म्हणजे वर्स्ट इथं दिसते. तुम्ही काय करा, औषधाच्या तहसीलदार आता तुम्ही फोन लावा स्पीकरवर आणि त्यांनी विचारा पेरणी झालेलं क्षेत्र 99,000 हेक्टर आहे आणि बाधित क्षेत्र 88,000 हेक्टर आहे तालुक्याचं. मग अख्या तालुक्याचं ती दाखवायला लागले. मी तिथं जाऊन आलोय ना बघून. नाही मी जाऊन बघून आलोय ना तिथली परिस्थिती आणि इथली परिस्थिती मला दिसतंय ना काय फरक आहे. मग त्यांनी केलंय आपल्यानी का करायचं ना. बरं मी त्याला एक्सप्लेनेशन दिलं. पॉझिटिव्ह माइंड ठेवा साहेब. साहेब शेतकऱ्याबद्दल तुम्ही प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह बोलायला, इथं सुद्धा निगेटिव्ह बोलायला लागलो माझ्या देखत सुद्धा. काय अपेक्षा तुमच्याकडून ठेवायची आम्ही. जिल्हाधिकारी साहेब सुद्धा म्हणतात की बाबा एवढं दाखवलं असेल तर आपण त्यांना परत पंचनामे करायला लावू, परत दाखवायला लावू. आणि साहेब आपल्याला दौऱ्याची कल्पना दिल्याच्या नंतर आपण जेव्हा सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एखाद्या मंडळात पाहायला जातो तेव्हा पावसाची नोंद त्या मंडळात झालेली आपल्या सोबत पाहिजे का नको आकडेवारी. मी तुम्हाला काय वाटलं मी फोटो काढायला आलोय का शेतात मला करमना म्हणून. आज 12 दिवस झालं प्रत्येक तालुका फिरतोय. कशासाठी आलोय मला ही माहिती पाहिजे ना. बरं तुम्ही मला ही माहिती का काढायची वेळ आली तर तुम्ही मान्यच करायला तयार नाहीत ना नुकसान झालंय म्हणून. मग नुकसान कसं झालंय ते आपण एक्सप्लेन करू ना. आणि काय तलाट्याला जर तहसीलदार जर मानला नाही तुम्ही असंच करायचं म्हणलं काय करते तलाठी. आणि तुम्ही तडवळ्याच्या तहसीलदार तलाट्याला तर अक्षरशः दाब दिला तुम्ही. तू कसं काय एवढं क्षेत्र दाखवलं. चक्क हे केलंय त्यांना. नाही दिलंय मी उभा करतो माणूस तुमच्या पुढे. आम्ही बैठक घेतली होती. अहो तुमच्या पुढे हो का मला प्रशासनाचं दिंडावडे काढायचे नाहीत. मी प्रशासनाच्या बरोबरच आहे. पण इथं जर तुम्ही 1800 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये जर फक्त 48 हेक्टर दाखवित असाल
इथं जर म्हणत असतील की येलो मोजा काय ह्याचा पावसाचा काय संबंध नाही, मग काय ह्याचा संबंध आहे? मला काय म्हणायचं, इगिन कशामुळे पडतंय? सलग पाऊस लागून राहिल्यावरच पडतंय ना. आता जी शेतकऱ्याचं पोरगा असेल, ज्याच्या बापाच्या घरी शेती असेल, त्याला माहित असेल. आम्ही शेतकऱ्याची लेकरं, मग आम्ही सांगतो ती बी तुम्हाला पटत नाही. तुम्ही म्हणता ही रोग वेगळा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुमचा आहे का? त्या तलाट्यानं पंचनामे करून दिले तर त्याला म्हणतात की तू कसं काय तू कृषीवाले सांगा येलो मोजा त्याच्यामुळे येत नसेल. होय. तालुका कृषी अधिकारी कुठं आहे? अरे कुठं यायला लागलाय? किती वाजताचा वेळ दिलाय? बाकीचे तर सांगा तुम्ही कृषीवाले तर हे त्याच्यामुळे कशामुळे येते रोग? येलो मोजा घेण्याचं कारण दादा सूर्यप्रकाश नाही, मला 8 दिवस सतत पाऊस आहे, त्यामुळे आपण खुश आहे. साहेब आहे का? ऐका साहेब, सततचा पाऊस म्हणजे सूर्यप्रकाश नाही मिळाला. पुन्हा थांबला म्हणजे ती पुन्हा सेटिंग पेस्ट किलोमुळे येतातच, त्याच्यामुळे येलो मोजा अटॅक जास्त आहे. सतत पांढऱ्या माशी अटॅक वाढतो त्याच्यामुळे. मुख्य कारण काय? पाऊस आणि सूर्यप्रकाश न पडल्यामुळे फंगल अटॅक झाला. बरोबर आहे का नाही? तुम्ही कोण आहे? मग त्यावेळेस तुम्हाला 33% ज्यावेळेस पंचनामे झाले त्यावेळेस तुम्हाला काय झालं होतं? त्यावेळेस कोणी सांगितलं होतं का घेऊ नका म्हणून? मंडळ होते की आम्ही पंचायत समिती मंडळ होते. मंडळ होते, मग मंडळांनी का घेतलं नाही? आता तुम्ही येऊन ते सांगायला लागलाय ना सगळ्यासमोर. असा पण नाही विषय. तुम्ही त्यावेळेस होता त्यावेळेस तुम्हाला म्हणले होते का घेऊ नका म्हणून? होते ना तुम्ही प्रत्येक प्लॉट. आम्हाला माझा आरोप आहे साहेब इथं की ह्यांचं इंटेन्शन वेगळं आहे. स्पष्ट आरोप आहे माझा. ज्या अर्थी तुम्ही 1800 हेक्टर मधून तुम्ही अशा पद्धतीने क्षेत्र दाखवताय, त्या अर्थ तुमचे क्लिअर इंटेन्शन कळतंय. तुम्हाला शासनाकडनं पाठ फुटून घ्यायची, फक्त मी कसं कमीत कमी पैशात भागवतो. सर्वे करून देतो. 45 हेक्टर कुठलं क्षेत्र आहे? 45 हेक्टर कुठला असायचा? ही जी नीटनेटकी झाली की ह्याचं कसं करायचं? आता हित नाही प्लॉट मध्ये आता ह्याचा पंचनामा नाही ना, ह्याचाच पंचनामा त्यांना किती पैसे देतील? सगळ्या प्रशासन समोर आहे की प्लॉट. आता आणि ह्याचा तर खर्च माळी साहेब ह्याला फवारलेला आहे. 2-3 फवारणे झाले. 10,000 फूट पाय गेले त्याला. काय नेमकं तुमचं असं कशामुळे तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्ट क्रॉस करायला लागला का? सवयच क्रॉसिंग करायची आहे प्रत्येक. सगळी द्यावं ना अक्कल काही तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्याला दिली का? तहसीलदारला आम्हाला अक्कल नाही का? मूर्ख आहो आम्ही. मी तुम्हाला सांगतोय तर तुम्ही म्हणता येलो मोजा वेगळा आहे. पॉझिटिव्ह भूमिका प्रश्न आमची विनंती असेल फेर सर्वे करून घेऊ, बघून. फेर सर्वे तर करावंच लागेल. मी तुम्हाला बी ह्यांना बी सांगतो, तुम्ही तुमचा संबंध नाही. तुम्हाला शासनानं आदेश दिलेत सततच्या पावसाचे पंचनामे करा. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही पंचनामे केले पाहिजे. तुम्ही जर तलाट्यावर खाली जर प्रेशर आणत असतील तर याद राखा, मी बोललो नाही त्यांना, पण मला माहिती आहे. बरोबर आहे. काय बोलतो मला माहिती आहे ना साहेब. आम्ही बी इथंच काम करतो ना, पण कशामुळे आहे तर कळू द्या आम्हाला. म्हणजे त्याच्या पोटात त्याच्या 17,500 रुपये पेरायला गेलेले असताना त्याच्या हातात 13,600 सुद्धा जाऊन असं का? बरं नुकसान झालेलं असताना तुम्ही जर असं करणार असता तर मग काय उपयोग आहे? कुणाला सांगायचं? बरं मी सगळीकडेच बघितलं, मला वाईट का वाटायला लागलंय की बाकीच्या 11 तालुक्यामध्ये काय नुकसान आहे काय नाही बघितलंय. मग आपल्या तालुक्यात बरोबर द्या, किती द्यायला आपण साहेब पैसे? अर्जंट काहीतरी यंत्रणा लागत आणि त्याने फेरपंचनामे करावं लागतील साहेब, करावीच लागतील. मी आला म्हणून 45 हेक्टरचं काढायला तरी लोकांवर, नाहीतर ही काय मी विचारणार आहे, सगळीकडे विचारलंय. तुम्हाला इथं विचारलंय असातला भाग नाही. तुम्ही ही पण सांगा, मी प्रत्येक जिथं जिथं गेलो त्या मंडळातला पाऊस आणि किती हेक्टरचं तुम्ही बाधित क्षेत्र दाखवलंय विचारलं. मी आलो कशा पेरणी झाली, उगवलं नाही, एक वेगळं. नाही आता गुरुजी आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय किंवा मी परत फेर पंचनाम्याचे आदेश देतो म्हणून. त्यांनी परत पंचनामे करावे. येलो मोजॅकचं जे असं जी क्षेत्र आहे दिसतंय तुम्हाला, एक सांगतो, आता पाणी एका कोपऱ्यात साचलं तर कोपऱ्यात धरायचा का? मग ती धरायचं का नाही? अरे असं नाही ना. बरं मला काय म्हणायचंय, एखाद्या शेतकऱ्याला समजा मदत गेली, समजा चुकून गेली, 1 मिनिट नुकसान झालेलं नसताना गेली मदत, कुठल्या तलाठीची, कुठल्या मंडळाधिकाऱ्याची, कुठल्या तहसीलदारची चौकशी झाली किंवा मदत का दिली म्हणून तुम्ही मला सांगा. तरी तुमचं बी सांगा, समजा प्रशासनात तुम्हाला अडचण येत असेल, गेली समजा चुकून मदत,
त्यांचं लक्ष दादा फक्त मुरुमाची ट्रॅक्टर घरकुलाची बांधकामं सुद्धा यांनी अडवली देऊ गावातल्या जाऊ दे, लोकांची काय एवढंच नियम लक्ष आहे यांचं. पण नियम दुसरं इथं काहीच बी आहे लक्ष ना. नाही महसूलचं. तुम्ही नियम आहे ना, नियम घेतो नाही आमच्या आयुष्यात मी बघितलं, पण असं नाही व्हावं बघितलं. आली का नाही माहिती साहेब अजून तरी? मी माहिती आल्याशिवाय जाणार नाही, मला माहिती पाहिजे. आणि प्रशासन माहिती देऊ शकत नसेल तर मग बेवकूफ आहे प्रशासन. किती आहेत दिवस पावसाचे जुलै मधले? 15 दिवस. हा 15 दिवस. हो जाधव साहेब, 15 दिवस जर साहेबांच्या बुडाला सारखं पाणी राहिलं तर किती इल्ड मार्केट? आता तुम्हीच मला सांगा, आपण 15 दिवस कंटिन्यू जर पाऊस असताना जर इथलं क्षेत्र 1880 हेक्टर पैकी जर 48 हेक्टर दाखवलं, किती काही तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, अतिवृष्टीचा. तर मित्रांनो, आपण ज्या व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांची जी काम करायची जी तळमळ आहे शेतकऱ्याप्रती, म्हणजे नुकसान झालेलं आहे, शासन कसं आहे की बुवा त्यांना पण मानायला ते शासन हे करायला लागलंय, तर आपल्याला काय समजतील. पण असे जर खासदार, असे जरा नेते प्रत्येक जिल्ह्याला जर लाभले तर नक्कीच शेतकरी सुजलाम सफलम होईल मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडलास तर व्हिडिओला सबस्क्राईबर आणि लाईक करा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.